सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपल्याला जर का लक्झरी जीवन जगायचं असेल तर शुक्र ग्रह हा मजबूत लागतो आणि शुक्र ग्रह जर मजबूत नसेल तर आपण लक्झरी जीवन कधीच जगू शकत नाही. बघा, आपण विचार करतो हे लोक एवढे कसे श्रीमंत. आपल्या समाजात आजूबाजूला बरेचसे लोक, खूप सारे श्रीमंत लोक असतात आणि आपण त्यांच्याकडे बघून विचार करत असतो एवढे कसे श्रीमंत. तर बघा, त्यांचा शुक्र ग्रह जो आहे तो मजबूत असतो, शिवाय कष्टही असतात. तो आपणही कष्ट करतो पण कधी कधी आपला शुक्र ग्रह हा मजबूतच नसतो. तर शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी जेव्हा शुक्र ग्रह मजबूत असतो तेव्हाच माणूस लक्झरी जीवन जगत असतो. शुक्र ग्रह तर आपल्याला मजबूत करायचाच आहे, पण शिवाय आपल्याला कर्म आणि कष्ट सुद्धा करायचे. काय करायचं आहे तर शुक्रवारच्या दिवशी, आता तुम्ही गुरुवारी गेलात तरीही चालेल, बुधवारी गेलात तरी चालेल. तुम्ही ज्या वेळेला मार्केटमध्ये जाता, कुठलंही तुम्ही सामान घेता, बघा एखाद्या ठिकाणी खूप फेमस ठिकाण असतं आणि तिथे खूप सारा सेल होत असतं, खूप सारं त्याचं दुकान चालत असतं. कधी-कधी मॉलमध्ये आपण जातो, मॉलसुद्धा खूप चालत असतात. आपण बघतो नाही की लाखोने ते लोकं दिवसभराची उलाढाल करत असतात. तर अशा ठिकाणी कुठेही हॉटेलमध्ये जा, दुकानात जा, बिग बाजारला जा, मॉलमध्ये जा, कुठेही जा, तिथे जर भरपूर चालणारे जे दुकानं असेल, व्यापारी असेल, त्यांच्याकडे जायचं. एखादी वस्तू घ्यायची. वस्तू घ्यायला आपण पैसे द्यायचे आणि रिटर्न ज्या वेळेला आपल्याला पैसे देतात, रिटर्न होतील एवढेच पैसे द्या. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, तर ज्यावेळेला ते पैसे आपल्याला देतील रिटर्न, त्यावेळेला सांगायचं की आम्हाला 5चा शिक्का द्या किंवा 2 5चे शिक्के. ₹10 रिटर्न दिले तर 2 5चे शिक्के घ्या किंवा 1 5चा शिक्का घ्या, असं काहीतरी करा. रुपयाचे नाणे दिले तर घेऊ नका, 5चा शिक्काच घ्या, कारण 5चा शिक्का आपल्याला महत्त्वाचा आहे. आता हा शिक्का घेतल्याच्या नंतर तुम्हाला कळलंच असेल मला काय म्हणायचं आहे. 5चा शिक्का घेऊन घरी यायचं आहे. शुक्रवारच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, तर शुक्रवारच्या दिवशी आपल्याला हा 5चा शिक्का गंगाजलाने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्या आपल्या देवापुढे आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे. आता आसन घेऊन बसायच्या आधी तुम्हाला कुठल्या वस्तू घ्यायच्या आहेत. जे 5चं नाणं तुम्ही आणलंय, जे स्वच्छ धुवून घेतले तेही घ्यायचं आहे. पांढऱ्या रंगाचं वस्त्र एक घ्यायचं आहे. बडीशेप 3 चिमूट घ्यायची आहे. तांदूळ जे अक्षता आपण म्हणतो ते 3 चिमूट घ्यायचे आहेत आणि 1 चिमूट जी देवाची हळद असते ती आपल्याला घ्यायची आहे आणि एक तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे. त्यानंतर लाल किंवा पिवळा किंवा सफेद धागा आपल्याला घ्यायचा आहे, जो कॉटनचा असतो. काळा रंग सोडून कुठल्याही कलरचा धागा तुम्ही घेऊ शकता. एवढ्या वस्तू तुम्ही जवळ घेऊन बसा. तुपाचा दिवा लावून घ्या, आसनावर बसा. पांढरे वस्त्र तुम्ही घेतले असतील त्याच्यात सगळ्यात पहिले तुम्हाला एक 5चं नाणं, जे शिक्का आपण आणलेला आहे तो आपल्या त्या पांढऱ्या रंगाच्या वस्त्रावर ठेवायचा आहे. त्यानंतर त्याच्यावर 3 चिमूट बडीशेप, जी हिरव्या रंगाची कच्ची बडीशेप असते ती ठेवायची आहे. त्यानंतर 3 चिमूट तांदूळ म्हणजे अक्षता ज्या आपण घेतलेल्या आहेत त्या ठेवायच्या आहेत. त्यानंतर 1 चिमूट हळद ठेवायची आहे. आता ही हळद आपल्या मसाल्यातली घेऊ नका, तर ती जी आपण देवासाठी हळद आणतो तीच हळद घ्या. तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आणि ही जी पोटली आपण तयार केली, पांढऱ्या रंगाच्या वस्त्राने पोटली तयार केलेली आहे, ही पोटली आपल्याला बांधण्यासाठी पिवळ्या रंगाचा जो आपण धागा घेतलाय तो घ्यायचा आहे. पोटली व्यवस्थित बांधून घ्यायची आहे. त्यानंतर काय करायचं आहे, आता नुसती पोटलीच बांधून होईल का, तर नाही. त्यासाठी आपल्याला शुक्र ग्रह तर मजबूत करायचा आहे, पण कर्म आणि कष्टसुद्धा आपल्याला करायचेच आहेत. आता ही पोटली आपल्याला अभिमंत्रित करायची आहे. अभिमंत्रित म्हणजे काय, तर बघा, ही पोटली आपल्याला आपल्या हातातच ठेवायची आहे किंवा समोर ठेवा आणि काय करा, तर एक तुम्हाला जपमाळ घ्यायची आहे. आता जपमाळ नसेल तर एक 15 मिनटं तरी तुम्ही, मी जो मंत्र सांगते त्या मंत्राने ही पोटली सिद्ध करा. मंत्र कुठला आहे, मंत्र महालक्ष्मीचा आहे. महालक्ष्मी माता आपल्याला कृपा करणार आहे. मंत्र महालक्ष्मीचा आहे. ओम श्रीम नमः. ओम श्रीम नमः. हा मंत्र तुम्हाला 108 वेळेला जपमाळेवर म्हणायचा आहे किंवा 15 मिनिटं तरी ह्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. आता ही पोटली व्यवस्थित तयार झालेली आहे. ही पोटली काय करायचं आहे, तर जर तुम्ही पुरुष असाल तर तुमच्या पॉकेटमध्ये ठेवा आणि किंवा खिच्यात ठेवू शकता आणि तुम्ही जर स्त्री असाल तर तुमच्या पॉकेटमध्ये जवळ ठेवू शकता. आता ही पोटली काय करायचं आहे, ही पोटली तुम्हाला रोजच्या रोज चार्ज करायची आहे. चार्ज म्हणजे काय, तर तुम्ही दिवसभर ज्या वेळेला कामाला जाता, बाहेर कुठल्याही कामासाठी जाता, ही पोटली तुमच्याजवळ राहणार आहे. त्यानंतर घरी आल्याच्या नंतर तुम्ही ही पोटली आपल्या खिच्यातून काढून देवाजवळ ठेवायची, माता लक्ष्मीजवळ ठेवायची आणि त्यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. तोच मंत्र जो तुम्ही आधी ही पोटली सिद्ध करण्यासाठी म्हटलेला आहे, ओम श्रीम नमः.
हा मंत्र एक 2-5 मिनटं तरी म्हणा आणि त्यानंतरच ती पोटली दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्या खिच्यात ठेवा. असं तुम्हाला 30 दिवस करायचं आहे. आता स्त्रियांना ही पोटली जवळ ठेवलेली असताना जर का मासिक धर्म आला, तर ती पोटली तुम्ही देवाजवळ ठेवू नका. तेवढे दिवस स्किप करून पुन्हा ती पोटली तुम्ही देवाजवळ ठेवा. आता 30 दिवस झाले की तुम्ही ही पोटली जे त्याच्यात ₹5 नाणं आहे ते काढून घ्यायचं आणि राहिलेलं जे सामान आहे तांदूळ, हळद आणि बडीशेप हे तुम्हाला एखाद्या झाडाखाली विसर्जन करायचं आणि पुन्हा अशीच पोटली तुम्ही बनवायची, पुन्हा अशीच अभिमंत्रित करायची पुन्हा 30 दिवस. म्हणजे दर 30 दिवसाला ही पोटली चेंज करायची. महिलांचा मासिक धर्म आला की ती पोटली बदलूनच टाका म्हणजे विषय मासिक धर्माचा राहणारच नाही. तर अशी जी पोटली आहे ही तुम्ही नक्की बनवून बघा. कारण ही जी पोटली आहे ती अत्यंत प्रभावी पोटली आहे. प्रत्येकाने नक्की करा, पण त्यासोबत कर्म आणि कष्टसुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. तर हा जो उपाय आहे, ज्यांना कुणाला गरज आहे त्यांना नक्की WhatsAppला शेअर करा, कारण खूप प्रभावी असा हा उपाय आहे. तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्सद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.